नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुकडीबंदी कायद्यात राज्य सरकारने आता बदल केलेला आहे। गुंठ्यामध्ये जमीन जी आहे ती खरेदी विक्रीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। तर काय ही संपूर्ण बातमी आहे, चला तर सविस्तरपणे या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीच प्रारूप 14 जुलै 2023 रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलं होतं। यात तुकडेबंदी स्थितीलता देणारे नियम सांगण्यात आले होते। या प्रारूपावरील सूचना आणि आक्षेप लक्षात घेऊन ते नियम अंतिम करण्यात आले असून त्यांची अधिसूचना 14 मार्च 2024 रोजी राजपत्रात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे। मित्रांनो, प्रांत अधिकाऱ्याकडून नागरिकांनी खरेदी केलेल्या 1, 2, 3 किंवा 4, 5 गुंठे क्षेत्रात तुकडे नियमित करण्यात मान्यता दिली जात आहे। त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या दस्त रेडीरेकरणच्या 5% रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे। त्यानंतर त्या गुंठांच्या खरेदी विक्रीस परवानगी मिळेल, पण विहीर, घर बांधकाम व रस्त्यासाठी त्या गुंठ्याचे व्यवहार होतील। मित्रांनो, 1947 मध्ये लागू झालेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यातील एक प्रामाणिक क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे। तथापि कायद्याने या मानक क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रात हस्तांतरण प्रतिबंधित केले आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढत्या आणि पैसे भरूनही अनेकांचे व्यवहार अडकले। 2017 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार 1965 ते 2017 या कालावधीत झालेल्या भूखंडाचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम सरकारकडे जमा करण्याची अट घालण्यात आली होती। मात्र ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बहुतांश लोक पुढे आले नाहीत। या समस्येवर मात करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी म्हणजेच खरेदी विक्रीच्या माध्यमातून केलेल्या व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 ते 2024 पर्यंत मुदत वाढ दिली होती। त्या जमिनीचे 25% शुल्काऐवजी 5% शुल्क भरून नियमित करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार 15 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यपालाच्या समितीने एक अध्यादेशही जारी करण्यात आला होता। त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेत विधेयक मांडले। हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याने फाळणी कायद्याला सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून माजी नागरिक सेवक उमाकांत दागड यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने नेमलेल्या समितीच्या शिफारसही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत। मित्रांनो, आता कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर कोणते बदल होणार आहेत, तर पहिला बदल हा होणार आहे विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी विक्री परवानगी मिळणार आहे। मित्रांनो, म्हणजे तुम्हाला विहिरीसाठी तुम्ही जागा घेऊ शकतात। त्यानंतर दुसरं म्हणजे शेती किंवा अन्य रस्त्यासाठी गुंठ्याची जी खरेदी विक्री ती करता येणार आहे। त्यानंतर 3 म्हणजे रहिवासी क्षेत्रात रेसिडेन्शियल घर बांधण्यासाठी देखील गुंठ्याचा व्यवहाराला परवानगी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तर आता या कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर या 3 गोष्टी तुम्हाला या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, तुकडीबंदी कायद्यानुसार प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी विक्रीवर बंधने होते, परंतु आता त्या भूखंडाचे व्यवहार नियमित करण्यासाठी 1, 2, 3, 4, 5 गुंठे जमीन खरेदी विक्री बाजार मूल्याच्या 5% शुल्क सरकारला भरून करता येणार आहे। यासाठी गुंठेवारी नियमित केल्याचा दाखला नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातील प्रांत अधिकारी यांच्याकडून घ्यावा लागणार आहे। मित्रांनो, तर अशा प्रकारे तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केलेली आहे, ज्यात तुम्हाला गुंठ्यामध्ये जमीन ही खरेदी आणि विक्री सुद्धा करता येणार आहे। तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होणार आहे। कारण ज्या शेतकऱ्यांकडे आता पाणी उपलब्ध नाही तर ते शेतकरी काय करतील, जिथे पाणीची जागा असेल तिथे ती गुंठाभर जागा विकत घेऊन किंवा गुंठाभर जमीन विकत घेऊन तिथं विहीर खोदतील आणि तिथून पाणी आपल्या शेतात आणतील। मित्रांनो, त्यानंतर त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल आणि त्यांचं जे व्यावहारिकरित्या जीवन आहे तेही सुधारणार आहे। यासाठी राज्य सरकारने हा पाऊल उचललेला आहे। तुकडेवारी कायद्यात सुधारणा केल्याने मोठा बदल तुम्हाला आता दिसून येणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो।